गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हेच ब्रह्मा म्हणजे निर्मिती करणारे, गुरु हेच विष्णू म्हणजे पालन करणारे आणि गुरु हेच महेश म्हणजे संहार करणारे आहेत. गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. अशा त्या श्री गुरूंना माझा नमस्कार. तर आज आहे गुरुपौर्णिमा. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येणारा हा दिवस गुरु, शिक्षक, संत आणि ज्ञानदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. आध्यात्मिक साधक आपल्या गुरूंची पूजा करून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. खरं तर गुरुपौर्णिमा आपल्याला ज्ञान, संस्कार, शिस्त आणि सदाचार यांचे महत्त्व शिकवते. जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरूंचा सन्मान करणे आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हा या दिवसाचा मुख्य संदेश आहे. तुम्हाला माहितीच आहे की माझं श्री स्वामी समर्थ सारामृतचं 21 दिवसाचं पारायण चालू होतं आणि आज शेवटचा दिवस म्हणजे 21वा दिवस. काही कारणामुळे मी जे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत होते ते कंटिन्यू टाकता नाही आले, कारण शेड्यूल खूप बिझी होतं. त्याबद्दल खरंच क्षमस्व. आज छान असा बेत केला होता. पापड, पुरी, त्याशिवाय खीर, बटाट्याची भाजी, वरण, भात आणि गरम गरम तूप असं स्वामींसाठी नैवेद्य बनवलेला. खरं सांगायचं तर श्री स्वामी समर्थांचे पारायण म्हणजे त्यांच्या चरित्राचे, लीलांचे आणि उपदेशांचे श्रद्धेने व नियमितपणे वाचन करणे. पारायण केल्याने मनाला शांती मिळते, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचे बळ प्राप्त होते, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. पारायण करताना मन, वाणी, कर्म यांची शुद्धता राखून पूर्ण श्रद्धा व निष्ठेने नामस्मरण करावे. पारायणामुळे मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होऊन भक्ती, संयम आणि समाधान वाटते. तसेच कुटुंबात सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थांचा मुख्य संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या संदेशावर दृढ विश्वास ठेवून पारायण केल्यास भक्ताला मानसिक आधार, धैर्य आणि ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होतो. पारायणाच्या शेवटी स्वामींची आरती केली, नामजप केला आणि स्वामींना नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारे माझ्या पारायणाची आज सांगता झाली.